नमस्कार, पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे हळीवाचे लाडू। हळीवाचे लाडू करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। इथं आपण तूप घेतलेलं आहे, 100 ग्रॅम इथं हळीव घेतलेला आहे, 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, 1 वाटी डेसिनेटेड कोकोनट घेतलेला आहे, वेलची पूड, बदाम, काजू आणि पिस्ते। सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यात आपण हे 100 ग्रॅम हळीव जे आहेत ते आपण छान भाजून घेऊया। बरेच वेळा आपण जेव्हा हळीवाचे लाडू करतो तेव्हा आपण ते स्वच्छ धुवून किंवा नारळाच्या पाण्यात आपण ते भिजवतो, पण ते लाडू जास्त दिवस टिकत नाही। तर आज आपण हे वेगळ्या पद्धतीने लाडू करतोय, तर हे नक्की तुम्ही असे ट्राय करून पहा। आपले हे हळीव व्यवस्थित भाजून झालेले आहेत, छान खमंग असा वास पण सुटलाय। तर आपण हे आता एका ताटात काढून घेऊया। याच कढईत आपण 1 चमचाभर तूप टाकून जे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स पण आपण छान भाजून घेऊयात। आपले ड्रायफ्रूट्स पण अगदी छान लालसर रंगावर भाजून झालेले आहेत, ते पण आपण ताटात काढून घेऊया। याच पॅनमध्ये आपण हे जे डेसिनेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचे। आपलं हे खोबरं पण छान लालसर रंगावर छान भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे जे ड्रायफ्रूट्स आणि जे हळीव आपण जे भाजून घेतलेलं आहे ते थोडंसं मिक्सरला जाडभरडं आपण वाटून घेऊयात। याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊ। आपलं तूप व्यवस्थित विरघळलेलं आहे। त्याच्यातच आपण जो हा गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे। हे सगळं आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे। आपला तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे। त्याच्यात आपण ही वेलची पूड टाकून घेऊ आणि आपण जे जिन्नस आहेत बाकीचे ते आपण मिक्सरला फिरवलेला हळीव, ड्रायफ्रूट्स हे आपण याच्यात मिक्स करूयात। गॅस बंद करूयात। खोबरं ॲड करूया। आणि एकसारखं हलवून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपलं हे मिश्रण व्यवस्थित गुळाच्या पाकात आपल्या मिक्स झालेलं आहे, पण अजून हे मिश्रण गरम आहे। तर 2 मिनिटासाठी आपण ह्याला झाकण ठेवून छान वाफ देऊयात। आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। आपला हा लाडू वळून तयार झालेला आहे। असेच आपण सगळे लाडू करून घेऊयात। या हळीवाच्या लाडूमध्ये फोलिक ॲसिड आणि आयर्न असल्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे आपल्याला वजन कमी होण्यासही मदत होते। त्यामुळे हे बहुगुणी असे लाडू तुम्ही नक्की करून पहा। आजचा आपला हळीवाच्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा। धन्यवाद।